दिनांक 4/1/2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथून 5 दिवसाचे बालक पळून नेणारी महिला अवघ्या 12 तासाच्या जेरबंद करण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा क्रमांक 1 ला अखेर यश आलंय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक 4/1/2025 रोजी फिर्यादी नामे अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान राहणार थेंगाडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांनी तक्रार दिली होती की त्यांची पत्नी ही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या नवजात मुलासह दिनांक 4/1/2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर 11:30 ते 12च्या दरम्यान फिर्यादी हे ब्लड रिपोर्ट घेण्याकरिता गेले असता 2 दिवसांपासून जुजबी ओळख झालेल्या सपना असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने फिर्यादीची पत्नी जवळ असलेले बाळ फिर्यादीकडे नेऊन देते असे सांगून असा बहाणा करून फिर्यादीच्या पत्नीकडून बाळाला घेऊन ते फिर्यादीकडे न देता फिर्यादीचे संमतीशिवाय फिर्यादीचे रखवालीतून पळून नेले म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा अति संवेदनशील असल्यामुळे गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री प्रशांत बच्चाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मेटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन तेथे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे व सदर अज्ञात महिलेचा अथक परिश्रम घेऊन शोध घेत असताना सदर महिलेच्या वर्णनाबाबत गुन्हे शाखा क्रमांक 1 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पथक हे निफाड भागात जाऊन सदर महिलेचे वर्णन प्राप्त करून सदर महिला ही अंदाजे 30 ते 35 वर्षीय रंगगोरा अंगात मरून रंगाचे सलवार कमीज घातलेली व शरीराने मजबूत आणि धुळे येथील राहणार असल्याबाबतची माहिती प्राप्त केली। तसंच सर महिला ही लहान बाळा घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून ते सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले होते। तसेच सदर अनोळखी महिलेचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत असताना पंचवटीमधील काही सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना बातमी दिली की सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णाची एक महिला ही लहान बालकासह आमच्याकडे आली होती व ती दिंडोरी भागात गेली अशी माहिती दिली। त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस निरीक्षक श्री समाधान चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, रामा बर्डे, समाधान पवार व महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे, पंचवटी पोलीस ठाणे व महिला पोलीस अंमलदार पूजा गवारे, पोलीस अंमलदार गावित गणेश शिकारे अशांनी दिंडोरी भागात जाऊन दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ शेगर व पोलीस पथक यांची मदत घेऊन सदर अनोळखी महिलेचा शोध घेऊन ती नाव व पत्ता निष्पन्न करून ती कादवानगर ग्रीन सिटी परिसरात लहान 5 दिवसाचे बालकासह मिळून आल्याने सदर लहान 5 दिवसाचे बालक हे भूकलेलेने व्याकुळ झाले असल्याने त्या दुधाची आवश्यकता असल्याने सदर लहान बालकास तात्काळ तिच्या आईकडे नाशिक येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण, पोलीस पंचवटी पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अंमलदार पूजा गवारे, पोलीस अंमलदार गावित गणेश शिकारेचे नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन सदर लहान बालकास सुखरूप त्याच्या आईच्या ताब्यात दिल्या। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पथक यांनी महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे यांच्या मदतीने सदर महिलेस ताब्यात घेऊन विचारपूस करता तिने दिनांक 4/1/2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून एका महिलेच्या हातातून लहान बालकास 5 दिवसाचे बालकास पळून घेऊन गेल्याची कबुली दिली आहे। सदर महिलेस पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस निरीक्षक श्री समाधान चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, प्रदीप मसदे, रमेश कोळी, विशाल देवरे, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, राम बर्डे, नाझीम पठाण, चालक सुखराम पवार, समाधान पवार, अनुजा येलवे, शर्मिला कोकणी तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अंमलदार पूजा गवारे, पोलीस अंमलदार गावित गणेश शिकारे यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। गुन्हे शाखा क्रमांक 1 यांनी अथक परिश्रम घेऊन अनोळखी महिलेचा शोध घेऊन तिच्या ताब्यातून 5 दिवसाचे बालकाची सुटका करून बालकास तिच्या आईचे सुखरूप दिल्याने माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले। घरातले सांगतात, नवरा पण तेच सांगतो आहे आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे। सर या महिलेच्या सासरकडनं कुठं काही तिला त्रास होता म्हणून तिने असं पाऊल? नाही, अजिबात नाही, तसं काही प्रकार नाहीये। उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो। काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला 9:30-10 वाजता रात्री। हिने एक बाळ आणलेलं आहे, त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत। तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे, त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते
आणि आमचा धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे, एवढे आम्हाला क्लिअर कट. आणि श्रीवंत साहेबांनी पात्रवटोड लेनपर्यंत आमची टीम पोहोचलेली होती. ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे का, आणि ती काय तिला मेडिकल हिस्ट्री असं? मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये. ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे की ती थोडी रागीट स्वभावाची आहे, एवढंच सांगतात, बाकी काही सांगत नाही. असं यापूर्वी असा काही प्रकार नाही. एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सभा फुले, नाशिक.